हॅलो गाईज, हाव आर यू? ठीक आहेत ना? ठीक असलंच पाहिजे मित्र हो. तुमच्या डिमांडला अनुसरून मी हा जो अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो आज मी तुमच्यासाठी आणलेला आहे. मित्र, आज सकाळी मी असं एक कॉमेंट वाचलं होतं की ज्या कॉमेंटमध्ये असं विचारण्यात आलं होतं, सर तुम्ही आम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिकवतायत त्याबद्दल धन्यवाद, परंतु आमच्याकडे शब्दसाठाच नाही, तर मग इंग्लिश स्पीकिंग कोर्स किंवा इंग्लिश स्पीकिंग आम्ही कसं करायचं? तर मित्र, अतिशय जुनैन असा त्यांचा तो प्रश्न होता आणि म्हणून मला असं वाटलं की जर तुमच्याकडे शब्दसाठाच नसेल तर तुम्ही कशी इंग्लिश बोलणार? एक म्हण आहे, जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, बरोबर आहे? मग त्याच गोष्टीला अनुसरून मी आज या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे. आपण कितीही तुम्हाला मी ग्रामर शिकवलं, कितीही स्ट्रक्चर शिकवले, कितीही सेंटेन्सची मांडणी शिकवली, तुमच्याकडे व्होकॅब्युलरी नसेल तर मग तुम्ही कसं बोलणार? तुमच्याकडे शब्दसाठा नसेल तर मग तुम्ही कसं बोलणार? मग हा प्रश्न माझ्यासमोर होता आणि म्हणून या ठिकाणी मी आज तुमचा शब्दसाठा वाढला पाहिजे. इंग्लिश स्पीकिंग करत असताना किंवा इंग्लिश लर्निंग करत असताना आपल्याकडे पुरेसा शब्दसाठा असला पाहिजे, तरच आपण काय करू? चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकू किंवा लिहू शकू, वाचू शकू, बरोबर आहे? मग हा जो शब्दसाठा आहे तो जर आपल्याला वाढवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागलं? आता आपल्याला शब्दपाठ करत बसावं लागतील का? नाही, काही करायची गरज नाही. तुम्हाला अतिशय सोप्या मी काही ट्रिक सांगणार आहे. ह्या ट्रिक तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्या पद्धतीने पुढील 2-3 महिने काम करा आणि मग बघा की ह्या ठिकाणी तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस आहे किंवा इंग्लिश स्पीकिंगचे सेंटेन्सेस आहेत कसे फ्लुएंटली तुमच्या तोंडून या ठिकाणी व्हायला लागतात. तर बघूया मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे. या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही 3 महिने पुढील याचा वापर करा आणि मग बघा की तुमचे इंग्रजीचे वाक्य कसे बोलतात. तर मित्र, जेव्हा आपल्याला इंग्रजी बोलायचं असतं ना, तर कमीत कमी 3 ते 4 हजार शब्द आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? आपल्याकडे एखादी भाषा बोलतोय आपण आणि ती भाषा बोलण्यासाठी त्या भाषेसाठी असणारे आवश्यक शब्दच नसतील तर आपल्याला ती भाषा बोलता येईल का? नाही बोलता येणार. म्हणून या ठिकाणी मित्र, मी या ठिकाणी आज तुम्हाला आपले शब्द कसे वाढले पाहिजे ते सांगणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघूया आपण अशा कोणत्या ट्रिक आहेत की या ठिकाणी या ट्रिकच्या मदतीने आपले शब्द या ठिकाणी वाढतील. तर त्यातली पहिली ट्रिक आहे लिसन. पहिली ट्रिक काय आहे? लिसन. मित्र, आपण मराठी भाषा कशी शिकतो? तर मराठी भाषा पहिलं जे बाळाचा शब्द असतो मम्मा. काय शब्द असतो? मम्मा, आई, अशा प्रकारचे शब्द बाळ पहिले बोलत असतं. तर हे कुणाकडून बघून बोलत असतं? आईकडून. आई कशी बोलते, आईचे लिप्सचे जे हालचाल आहे ती कशी आहे ते बघून बाळ बोलत असतं, ऐकत असतं लक्षपूर्वक. आणि मग ही जी ट्रिक आहे की लिसनिंगची, जेव्हा बाळ सगळ्या गोष्टी सुरुवातीला बघत असतं त्यावेळेस आई कशी बोलते, आजूबाजूचे छोटे भाऊ कसे बोलत आहेत, बहीण कशी बोलते, सगळे फॅमिली मेंबर कसे बोलत आहेत, कशाला काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ते बाळ लक्षपूर्वक ऐकत असतं. कोणत्या वस्तूला काय म्हणतात ते शब्द ते डोक्यात घेत असतं. तर हीच मेथड आपल्याला इंग्लिशमध्ये पण वापरावी लागते. जेव्हा आपल्याला इंग्लिश या ठिकाणी बोलायची आहे त्यावेळेस आपल्याला पहिलं एक लक्षात ठेवा, जे कोणी इंग्लिश बोलतंय, जे काही इंग्लिशमध्ये आहे ते लक्षपूर्वक ऐकावं लागेल. एक लक्षात ठेवा, गुड लिसनर बिकम्स गुड स्पीकर. जो लक्षपूर्वक ऐकतो तोच बोलू शकतो. ही म्हण आहे आणि हे खरं पण आहे. तर मग इंग्लिश जर शिकायची असेल तर काय काय लिसन करावं लागेल? व्हॉट वी शुड लिसन. तर काय आपल्याला ऐकावं लागेल? तर बघा, स्टोरीज ऐकावी लागतील. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या स्टोरीज तुम्ही ऐकायला लागा इंग्लिशमध्ये, मराठी नाही बरं, इंग्लिशमधल्या स्टोरीज ऐकायला लागा. याच्यामुळे काय होईल की स्टोरीजच का मी ऐकायला सांगतोय तर स्टोरी म्हणजे तुमचं काय होईल, कॉन्सन्ट्रेशन त्या स्टोरीजकडे खेचून घेतात. आणि मग तुम्हाला समजा टायगरची स्टोरी असेल तर टायगरसाठी काय शब्द आहे, बकरीसाठी काय शब्द आहे, जंगलसाठी काय शब्द आहे, रिव्हरसाठी म्हणजे नदीसाठी काय शब्द आहे, या प्रत्येक गोष्टीसाठी काय काय शब्द वापरला जातोय ना, तर तो तुमच्या लक्षात राहायला लागतो. म्हणून पहिली गोष्ट काय करा, स्टोरी लक्षपूर्वक ऐका. दुसरी गोष्ट न्यूज ऐका. म्हणजे काय होईल,
करंट अफेअर्सच्या न्यूज असल्यामुळे काय होतात की ज्या करंट गोष्टी आहेत की ज्या डेली लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कोणते वर्ड्स इंग्लिशमध्ये वापरले जातात ते आपल्याला या ठिकाणी वर्ड्स ऐकायला मिळतील. म्हणून आपला वर्डचा जो साठा आहे तो लवकर फास्ट वाढायला लागणार आहे. या दोन गोष्टी करा. तिसरी काय करा, पॉडकास्ट्स ऐका. काय असतात, वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे पॉडकास्ट यूट्यूबला असतात, वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियावर पोस्टकास्ट चालू असतात, एखाद्या विषयावरचे व्याख्यान चालू असतात. हे जर तुम्ही व्याख्यान लक्षपूर्वक ऐकायला लागलात तर, आणि हे पॉडकास्ट इंग्लिशमधले ऐका. कशामधले ऐका? इंग्लिशमध्ये ऐका. मग त्या सब्जेक्टला अनुसरून जेवढे काही वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये तर ते तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल किंवा लक्षात राहतील. या 3 गोष्टी झाल्या. आणि चौथी, मूव्हीज पहा. चौथी गोष्ट कोणती करायची? इंग्लिशमधल्या ज्या सोप्या अवघड विषयाच्या नसलेल्या सोपे विषय असलेल्या ज्या काही मूव्हीज आहेत त्या आपण एवढा वेळ भेटेल तेवढा त्या ऐकल्या पाहिजे. त्याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द देखील या ठिकाणी आपल्याला मूव्हीजच्या माध्यमातून समजायला लागतात, पाठ व्हायला लागतात. बघा, शब्दपाठ करण्यापेक्षा ही जी पहिली मेथड आहे, पहिली ट्रिक आहे, ही जर वापरली तर मला असं वाटतं की आपल्याला इंग्लिशमधला शब्दसाठा जो आहे आपला तो वाढायला मदत होती. आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे, ती पण फार सोपी आहे. आता तुम्ही लिसनिंग केल्यानंतर काय करायला लागला? रीडिंग करायला लागा. काय करायला लागा? रीडिंग करा. काय रीडिंग करायचं? मग वेगवेगळे बुक्स. आणि हे जे बुक्स असतील ते कोणते वाचायचे? छोट्या वर्गाचे बुक्स वाचायचे, मोठ्या वर्गाचे वाचू नका. कारण मोठ्या वर्गाचे बुक्स तुम्ही जर रीडिंग करायला लागला तर तुम्हाला काहीच अंडरस्टँडिंग होणार नाही. मग त्यापेक्षा काय करा, फर्स्ट क्लासचे, सेकंड क्लासचे, थर्ड क्लासचे असे छोट्या वर्गाचे बुक्स वाचा. त्याच्यामध्ये जे वर्ड्स असतात ते स्मॉल वर्ड्स असल्यामुळे तुम्हाला त्यांची मिनिंग कळतील आणि ते तुमचं नवीन न्यू वर्ड्स त्याच्यामध्ये जे असतील ते न्यू वर्ड्स तुम्हाला जरी पाठ नसले तरी ते परत रीडिंग केल्यामुळे ते पाठ व्हायला लागतील. न्यूज रीड करा, न्यूजपेपर वाचा. आणि न्यूजपेपरमध्ये जे नवीन शब्द असतील ते तुम्ही नेहमीच जर वाचायला लागलात तर ते तुमचे पाठ व्हायला मदत होईल. पाठांतर करायची गरज नाही मित्रो. ह्या ट्रिक लक्षात ठेवा. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला काय होईल? शब्द पाठ होणं सोपं जाईल. नंतर वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर काय असतात, गुगलवर ब्लॉग्स लिहिलेले असतात, लेख लिहिलेले असतात. असे जर ब्लॉग्स तुम्ही इंग्लिशमध्ये वाचायला लागलात तर तुमचं शब्दसाठा वाढायला मदत होईल. आणि डिक्शनरी पण बघा मित्रो, हजारो शब्दांची डिक्शनरी इंग्लिशची या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असतात. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही बुक देखील वाचायला सुरुवात केली पाहिजे. हे झाल्या 2 ट्रिक. आता तिसरी ट्रिक जी आहे ही फार इम्पॉर्टंट ट्रिक आहे. हे लक्षात ठेवा की ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली ना तर बऱ्याच गोष्टी तुमच्या सोप्या जाणार आहेत. काय सांगितलं या ट्रिकमध्ये? तर या ट्रिकमध्ये काय आहे की आपल्याला माहीत आहे की इंग्लिशमध्ये असे काही वर्ड्स असतात की एक वर्ड 4 कामं करतो. एक वर्ड 4 कामं करतो. एक तुम्हाला सेंटेन्स दाखवतो. या ठिकाणी बघा एकच वर्ड आहे. कोणता? ब्युटी हा शब्द आहे. बघा, ब्युटी परंतु 4 वेळेस वापरला आहे, पण 4ही ठिकाणी त्याचं अर्थ जो आहे तो वेगवेगळा आहे. या ठिकाणी त्या शब्दाने नामाचं काम केलं आहे, या ठिकाणी त्या शब्दाने व्हर्बचं काम केलं आहे, आणि या ठिकाणी त्या शब्दाने ॲडजेक्टिव्हचं काम केलं आहे, आणि या ठिकाणी त्या शब्दाने ॲडव्हर्बचं काम केलं आहे. आता नामाचं काम काय? तो सब्जेक्ट असतो, वाक्याचा बॉस असतो. व्हर्ब काय? तो वाक्यातली ॲक्शन सांगतो. ॲडजेक्टिव्ह काय? तो दुसऱ्या नामाबद्दल माहिती सांगतो. आणि ॲडव्हर्ब काय? तर ते वाक्यातलं जे काही व्हर्ब आहे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मित्र. ही जर समजली तर फार काम सोपं होईल. नीट बघितलं तर या ठिकाणी ब्युटी हा एकच शब्द आहे. ब्युटी म्हणजे सौंदर्य, परंतु तो 4 वेगवेगळ्या अर्थांनी वापरता येतो. कधी तो नामासारखा वापरता येतो, तो कधी ॲक्शन म्हणून, क्रिया म्हणून वापरता येतो, तो कधी विशेषण म्हणून वापरता येतो, आणि तो कधी क्रियाविशेषण म्हणून वापरता येतो. हे जर समजा तुम्ही ही ट्रिक जर समजून घेतली तर आपल्या एक लक्षात येईल की एक इंग्लिशमधला शब्द आपल्याला 4 वेगवेगळ्या अर्थांनी वापरता येईल. तो 4 वेगवेगळे काम करेल. म्हणून असे जर 50 शब्द जर आपले पाठ झाले तर मित्रो
200-300 शब्द पाठ होण्याचं समाधान किंवा पुण्य आपल्याला ठिकाणी लाभन. म्हणून तिसरी ट्रिक देखील आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे. ज्यांना कुणाला ही ट्रिक समजली नसेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याविषयी सविस्तर तुम्हाला या ठिकाणी माहिती देईल. चौथी ट्रिक काय आहे तर चौथी ट्रिक फार सोपी आहे. काय आहे? राईट न्यू वर्ड्स आफ्टर रीडिंग. फार सोपी ट्रिक आहे ही. जर तुम्ही लक्षपूर्वक केली तर तुमचा शब्दसाठा फार लवकर स्पीडली वाढणार आहे. काय करायचं? समजा तुम्ही एखादी स्टोरी वाचली किंवा ऐकली, बरोबर आहे, तर काय करायचं? ती स्टोरी एकदा वाचून शांत बसायचं नाही. ती स्टोरी वाचल्यानंतर त्या स्टोरीमध्ये सगळे जेवढे काही 2 लेटर वर्ड्स आहेत, 2 अक्षरी शब्द, ते सगळे लिहून काढायचे. त्यांची मिनिंग काय आहेत ते बघायची. दुसरी गोष्ट काय करायची? मग त्याच स्टोरीमधले 3 लेटर वर्ड्स लिहून काढायचे, त्याच स्टोरीमधले 4 लेटर वर्ड्स लिहून काढायचे, त्याच स्टोरीमधले 5 लेटर वर्ड्स लिहून काढायचे. हे सगळे लिहून काढले की मग काय होईल? तुमचे सगळे शब्द पाठ करायची गरज होणार नाही. एकदा तुम्हाला माहिती झाली की या स्टोरीमधले सगळे शब्दांचे अर्थ तुम्ही एकदा माहिती करून घेतली, परत ती स्टोरी काय करायची? रीडिंग करायची. त्या स्टोरीची परत काय करायची? रीडिंग करायची. आता बघा तुम्हाला ती सगळी स्टोरी समजायला लागेल आणि सगळ्या शब्दांचे, सगळ्या वर्डचे मिनिंग देखील तुम्हाला समजायला लागतील. किती सोपं आहे बघा. ही ट्रिक फार महत्त्वाची आहे. आता बघूया आपण 5वी ट्रिक काय आहे. तर मित्र, 5वी ट्रिकमध्ये काय आहे की शब्दसाठा एवढा भरमसाठ आपला फास्ट वाटतो, तर ती काय करायचं? रीड इन बंचेस. रीड इन बंचेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शब्द वाचताय तेव्हा ते बंचमध्ये वाचायचं. कसे बंचमध्ये? समजा बॉडी पार्ट्स आहेत. आता बॉडी पार्ट्स जर तुम्ही शब्द काढले एकदाच तर किती शब्द निघतील? तर मग एकदा तुम्ही बॉडी पार्ट सुरू केले तर मग याला काय म्हणायचं, 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 असे जर शब्द तुम्ही एकदा लिहून काढले आणि मग समजा दिस इज द नोज, दिस इज आय, दिस इज लिप, these are hands, these are hands, this is air, this is chest, असे जर तुम्ही सगळे these are here असे शब्द जर सगळे तुम्ही लिहून काढले तर मला असं वाटतं एक बॉडी पार्टबद्दलचेच 40-50 शब्द तयार होतील. आणि मग बॉडी पार्ट्स म्हटलं की तुम्हाला नोज म्हटलं की ऑटोमॅटिक काय होईल हे लक्षात येईल आणि या शब्दांचे स्पेलिंग पाठ करायची गरज पडणार नाही, अर्थ पाठ करायची गरज पडणार नाही. एकदा तुम्ही शब्द समोरासमोर घेऊन बोलायला लागलात की ऑटोमॅटिक नंतर ते तुमच्या लक्षात राहायला लागतील. म्हणून अशा पद्धतीने शब्द तुम्ही काय करायचे? बॉडी पार्ट्स म्हणले की त्यांच्यातले पूर्ण शब्द काढायचे किंवा फ्रूट्स म्हणले की सगळे फ्रूट्सचे शब्द लिहून काढायचे आणि ते वाचायचे. 2-3 दिवस वाचले की तुमचे पाठ होऊन जातील. किंवा सगळे व्हेजिटेबल्सचं लिस्ट काढायची आणि लिस्टमध्ये वाचलं की तुमची ती लिस्टच पूर्ण पाठ होऊन जाईल. किंवा व्हर्ब्स, क्रियापदाची जवळपास 50-1 व्हर्बची लिस्ट काढली की तुमची ती लिस्ट पण काय होईल? पाठ होऊन जाईल. अशा प्रकारे हे जे शब्द असतात हे शब्द बंचेसमध्ये जर तुम्ही या ठिकाणी वाचले तर ते तुमच्या लक्षात राहायला सोपं जातं. आता 6वी ट्रिक काय आहे? 1 वर्ड मेनी वर्ड्स. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. काय करायचं? एक कोणताही शब्द घ्या, एक कोणती वस्तू घ्या. समजा आपण या ठिकाणी ट्री घेतलं. आता ट्रीशी संबंधित काय करायचं? जेवढे वर्ड्स आहेत ना तेवढे ट्रीशी संबंधित, रिलेटेड टू ट्री, जेवढे वर्ड्स आहेत तेवढे लिहून काढायचे. कसे? बघा आता मी एवढे शब्द लिहून काढलेत, अजून तुम्ही याच्यापेक्षा जास्त लिहू शकता. आता हे सगळे शब्द बघा ट्रीशी कसे संबंधित आहेत. ट्रीचं रूट म्हणजे मूळ, ट्रीचं स्टेम म्हणजे देठ, ट्रीचं बार्क म्हणजे आपण त्याला बार्क म्हणजे साल म्हणतो, ट्रीचं वूड म्हणजे लाकूड, ट्रीचं लिप म्हणजे पान, ब्रँच म्हणजे फांदी, फ्लावर म्हणजे फूल, फ्रूट म्हणजे फळ, हे सगळे ट्रीशी संबंधित आहेत. किंवा सीड म्हणजे बी, ग्रीन म्हणजे ट्री हिरवं असतं, पेटल म्हणजे फुलाची कळी आणि सीडलिंग म्हणजे रोपटं. हे सगळे ट्रीशी संबंधित मी जवळपास 12 शब्द काढलेत. अजून याच्यामध्ये भरपूर शब्द निघतील, जवळपास 20 ते 25 शब्द. फक्त ट्री हा शब्द घेतला की तुम्ही लिहू काढू शकता आणि हे काही पाठ करत बसायची गरज नाही. 2-3 वेळेस झाडाकडे बघून जसे तुम्ही शब्द म्हणला दिस इज द रूट, दिस इज स्टेम, दिस इज बार्क, दिस इज वूड, दिस इज लिप, दिस इज ब्रँच, दिस इज फ्लावर, दिस इज फ्रूट, दिस इज सीड, दिस ट्री इज ग्रीन, दीज आर पेटल, दिस इज सीडलिंग, अशा प्रकारचे शब्द म्हणायला लागलात तर तुमचे शब्द ऑटोमॅटिक पाठ व्हायला लागतील. असे 1 वर्ड मेनी वर्ड्स ही जी ट्रिक वापरली तर लक्षात येईल.
जसं आता मी तुम्हाला ट्री सांगितले, आता स्कूल एक शब्द घ्या आणि त्याच्या संबंधित किती शब्द आहेत ते तुम्ही आठवा आणि मग बघा तुम्हाला स्कूलच्या संबंधित जवळपास 50 तरी वर्ड्स पाठ एका दमामध्ये पाठ होऊन जातील. बरोबर आहे. आता ही 7वी ट्रिक जी आहे सफिक्स आणि प्रिफिक्स. सफिक्स आणि प्रिफिक्स काय असतं हे तुम्हाला दोन तीन उदाहरणं देणार आहे. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इंग्लिशमध्ये असे जवळपास 50-60 सफिक्स आणि प्रिफिक्स आहेत. जसं की डी हा काय आहे प्रिफिक्स आहे किंवा इन काय आहे हे 2 प्रिफिक्स घेतलेत मी. हे काय आहेत 2 प्रिफिक्स. आणि लॉजी काय आहे हा सफिक्स आहे. LY काय आहे किंवा ली म्हणू आपण त्याला. हे काय 2 हे सफिक्स आहेत. आता यांचा जर मिनिंग असेल माहीत असेल आपल्याला तर पुढच्या शब्दाचा अर्थ आपल्याला लागायला लागतो. जसं की डी म्हणजे कमतरता. कमतरता अशा अर्थाने वापरतात. म्हणजेच डिक्रीज म्हणजे कमी होणे. डिक्रीज म्हणजे कमी होणे असे अर्थ आपल्याला लक्षात यायला लागतात. किंवा डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. अशा प्रकारे आपल्याला डीमुळे काय होतो या पूर्ण शब्दाचा अर्थ लागायला लागतो. आता इनचा तुम्हाला अर्थ माहीत आहे. इन म्हणजे काय आत. इनक्रीज म्हणजे तो वाढ अशा अर्थाने होतो. परंतु इन बॉक्स म्हणजे आत, बॉक्सच्या आत. इनटेक म्हणजे आत घेणे. म्हणजे इनमुळे काय व्हायला लागले आपल्याला बऱ्याच शब्दांची मिनिंग समजायला सोपं जातं. जसं की लॉजी म्हणजे एक शास्त्र. आयडिओलॉजी म्हणजे कल्पनाशास्त्र म्हणू आपण म्हणजे शास्त्र. सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र. लॉजी काय सांगतो शास्त्र. आणि अशा प्रकारचे जे सफिक्स असतात किंवा प्रिफिक्स असतात यांच्यामुळे काय होतात अनेक असंख्य नवीन शब्द तयार होत असतात. म्हणून असे जर आपल्याला 40-50 जरी सफिक्स आणि प्रिफिक्स या ठिकाणी पाठ झाले तर आपलं इंग्लिश कित्येक पटीने इंग्लिशचे शब्द कित्येक पटीने पाठ होतात. हे LY आहे ली म्हणजे पणे. लेझिली म्हणजे आळशीपणे. लीचा अर्थ काय होतो पणे. इझिली म्हणजे सोपेपणे. पणे अशा अर्थाने ली वापरतात आणि मग आपल्याला ह्याचे अर्थ कळायला लागतात. म्हणून सफिक्स आणि प्रिफिक्स देखील आपण पाठ केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. तर काय होईल आपलं या ठिकाणी शब्दसाठा अचानक वाढायला सुरुवात होईल. कित्येक पट्टीमध्ये वाढायला सुरुवात होईल. आता शेवटची जी आहे ही ट्रिक आहे. ही ट्रिक तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमचा शब्दसाठा फार लवकर वाढायला सुरुवात होईल. काय ट्रिक आहे बघा. आपल्याला सिनॉन्स माहीत पाहिजेत. सिनॉन्स म्हणजे समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड्स. या सिमिलर वर्ड्सचा जर वापर करून आपण शब्द वाचायला लागलो तर आपल्या फार लवकर शब्द लक्षात राहायला सोपं जातं. जसं की गुड शब्द आहे. गुडलाच सिमिलर वर्ड आहे फाईन. किंवा सलेक्टला सिमिलर वर्ड आहे चूज. स्टोनला सिमिलर वर्ड आहे रॉक. किंवा अंडरला सिमिलर वर्ड आहे बिलो. असे जर समानार्थी शब्द आपण पाठ करायला लागलो तर आपला शब्दसाठा कित्येक पटीने वाढायला सोपं जाईल. किंवा दुसरा आहे होमोफोन्सचा वापर करून देखील शब्दसाठा आपण फास्ट वाढवू शकतो. कसा आता टू आहे. टूची स्पेलिंग काय आहे बघा TO. पण दुसरं एक टू आहे याची स्पेलिंग काय आहे TWO. टू म्हणजे चाकडे टू म्हणजे 2. तर असे जर होमोफोन्सचा जर वापर केला आपल्याला की ह्याचा काय अर्थ असणार आहे ह्याचा काय अर्थ असणार आहे याची जर चर्चा केली तर तिन्ही शब्दाचा आपण अर्थ समजायला सोपं जातं. जसं इथं मेल आहे इथं मेल आहे. या दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत पण उच्चार सारखा आहे. अशा शब्दाला होमोफोन्स म्हणतात. आणि म्हणून या मेथडचा जर वापर केला तर आपल्याला एकाच वेळेत 2 शब्द पाठ व्हायला सोपे जातात. किंवा हेअर. इथं बघा हे हेअर म्हणजे केस आणि हे हेअर म्हणजे ऐकणे. या दोघांचा उच्चार सारखाच आहे परंतु अर्थ वेगळे आहेत. दोघांचं रिलेशन करून जर आपण वाचायला लागलो तर आपल्याला दोन्हीचे अर्थ समजायला सोपं जातं. आता दुसरे आहेत ऑपोजिट वर्ड्स. दुसरं काय ऑपोजिट वर्ड्स. गुडचं ऑपोजिट काय आहे बॅड आहे. आता यांच्या स्पेलिंग पाठ करायची गरज पडणार नाही. गुडचं ऑपोजिट वर्ड्स बॅड आहे म्हणलं की आपल्याला गुडचा अर्थ माहीत असेल की बॅडचा करेल. किंवा ब्लॅकचा ऑपोजिट काय व्हाईट आहे. ब्लॅक समजलं की व्हाईट समजेल. डेचं ऑपोजिट काय आहे नाईट आहे. डे समजलं की नाईट समजेल. तर मित्रहो अशा प्रकारे जर तुम्हाला इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलायची असेल तर पुरेसा शब्दसाठा असणं गरजेचं आहे. आणि जर पुरेसा शब्दसाठा वाढवायचा असेल तर तुम्हाला या 8 ट्रिक ज्या आहेत या 8 ट्रिक वापरावे लागतील. तरच तुमचा शब्दसाठा फार मोठ्या पद्धतीने वाढेल आणि मग तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग करू शकता. मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून पुढचं जे बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबा. म्हणजे पुढे येणारे आपले नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ऐकायला मिळतील. तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा काही तुमच्या अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, नातलगांना, सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.